हॅलो, कसा आहे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपली एनर्जी लेवल कशी वाढवायची ह्याच्याबद्दल जरासं बोलूया. हे बघा, आपली एनर्जी लेवल आपल्याला वाढवायची असली तर फर्स्ट थिंग आपण पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहायला पाहिजे. पॉझिटिव्ह लोकांचे जवळ, त्यांचे संगत म्हणतो का नाही, त्यामुळे आपण त्यांच्या बरोबर त्या वातावरणात राहिलो की नॅचरली आपलं थिंकिंग पॉझिटिव्ह बनते. का ही एनर्जी कशी पास होते? हो, एनर्जी पास होते. कुठलीही एनर्जी बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही देवळात जावा, तुम्हाला कसं वाटते? इन द सेम वे कुठे स्मशानात जावा, कसं वाटते? फरक आहे का नाही? त्यामुळे आपण पॉझिटिव्ह लोकांबरोबर असलो की आपोआप आपली एनर्जी लेवल वाढत असते. मग आपण आपली एनर्जी लेवल कशी वाढवायची म्हणाल, हे एक झालं, ठीक आहे. आपल्याला कळते कोण पॉझिटिव्ह आहे, कोण नेगेटिव्ह आहे, बोलताना सगळं आपल्याला कळते. इन द सेम वे हे माणसं कळली तुम्हाला, ते पॉझिटिव्ह माणसांना जवळ ठेवा. नेगेटिव्ह माणसं सारखी तुम्हाला वाटेल तसं तुमचं नावं ठेवतात, वाटेल तसं बोलतात, त्यांच्यापासून लांब राहावा. ह्याच्याशिवाय इवन प्लेस म्हणजे वास्तू सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असते, खरंच असते. आता हे कसं जाणं, ह्याला काय कोणालाही जाऊन विचारायला नको, आपलं आपल्याला जाणवते. तुम्ही कुठेही जाऊन बघा, ते जागेत गेल्यावर तुम्हाला प्रसन्न छान वाटलं की दॅट इज पॉझिटिव्ह एनर्जी. जर गेल्यावर तुम्हाला अयो थकलेगत वाटते, नाही नको इथे राहायला, जाऊया, मला काहीतरी असं खूप कोंदट वाटते, सफोकेशन वाटते, असं तुम्हाला वाटलं तर दॅट इज नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट. त्यामुळे हे काही अवघड नाहीये, एकदम सोपं आहे, आपल्याला जाणवते, कोणी सांगायची गरज नाही. पहिलं सांगितलं माणसं, त्यामुळे टॉक्सिक नेगेटिव्ह लोकांना लांब ठेवायचं. दुसरं वास्तू, जिथे तुम्हाला छान वाटते. आपल्याला एखाद्या वेळेस देवळात गेलं की बघा किती बरं वाटते, किंवा कोणाच्या घरी गेलं की आपल्याला बरं वाटते. किंवा कोणाकडे गेलं तर एक एक वेळा बरं वाटत पण नसेल, नको वाटत असेल, जाऊया इथून, एकदा लवकर बाहेर पडूया. हे वास्तूचं झालं. ह्याच्याशिवाय पुस्तकं खूप महत्वाचं. जे आपण वाचतो, आपण चांगलं वाचत राहिलो की आपोआप आपलं मन पण, आपलं एन्व्हायरमेंट पण तसं बनते. इन द सेम वे तुम्ही काही नको तर नेगेटिव्हिटी न भरलेला वाचत राहिलात की काय ते परिणाम होणार तुमच्यावर. वाचनाचं झालं. आता नेक्स्ट आपण टीव्ही बघतो, सिनेमे बघतो, मोबाईलवर बघतो, काही वाटेल तर बघतो. जे तुम्ही बघता त्या गोष्टी तुमचे मनात परत परत येत असतात. एम आय राईट? तर सिनेमा असेल, इवन कुठलाही प्रोग्राम असेल, काही असेल, मग आपण काय करायला पाहिजे? आपण पॉझिटिव्ह, जे आपल्याला बरं वाटते त्या गोष्टी बघायच्या. तुम्हाला काही नवीन शिकायचं असलेलं तर बघा,
तेवढं तुम्ही हे करा. तुमचं अल्गोरिदम पण तुम्ही तसंच सेट करून घ्या ना. हे मेन आपल्याला पॉझिटिव्ह राहायला हेल्प करतात. ह्याच्याऐवजी आपण काय करायला पाहिजे? उठल्यावर 2 तास मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा, काही इव्हन न्यूजपेपर सुद्धा बघू नका. का हल्ली आपण उघडलं की काही बातम्या तसल्याच असतात, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे बिलकुल उठल्यावर 2 तास प्रिंटेड माध्यम असू देत, डिजिटल असू देत, काही असू देत, बघायचं नाही. इन द सेम वे रात्री झोपायचे आधी पण 2 तास तसलं काहीही बघायचं नाही. मग तुम्ही म्हणाल, मॅडम ऐकलं की चालते का? चांगलं ऐकलं की चालते. लाईट म्युझिक घाला, देवाचं घाला, काही रामरक्षा घाला, विष्णू सहस्रनाम घाला, जे तुम्हाला आवडते. पण आवाज कसा असायला पाहिजे? अगदी आपल्या कानाला बरं वाटण्यासारखं. एकदम मोठा आवाज नको, हळू आवाजात लावून ठेवा. खूप प्रसन्न वाटते. तुमचे मनातली, इवन घरातली सगळ्यांची एनर्जी पण खूप खूप फरक पडतो. हे झालं एन्व्हायरमेंटचं. आता खाण्याचं, कसलं खाणं खायला पाहिजे हे ताई, जे तुम्हाला आवडते तर योग्य तर, पण फार तिखट नव्हे, फार तळलेला नव्हे, फार गोड नव्हे, ऑफ मीडियम टाईपचं खात जायचं. भरपूर पाणी प्यायचं, हे खूप महत्त्वाचं. भरपूर पाणी प्यायचं. मेडिटेशन करा. सकाळी उठल्यावर करा, रात्री झोपल्यावर करा. आणि का नाही, एक महत्त्वाचं हल्ली काय बघते मी, स्ट्रेस, टेन्शन, ह्याच्यामुळे त्यांची मानसिकता तर बिघडते. त्यांचे रडणं, हे करणं, ह्याच्यामुळे पूर्ण घरातला एन्व्हायरमेंट पण खराब होतो. मग आपण आपलं मन शांत कशानं राहील हा विचार करायचा आणि त्या गोष्टी फॉलो करायच्या. या प्रत्येकाला वेगवेगळ्या असतील. कधी कधी आपल्या मनात नको ते विचार भरले, कोणी काही बोललेलं असेल, काही असेल, अशा वेळी आपल्याला मोकळं व्हावं लागते. तुम्हाला वाटत असेल मी कोणाला बोललं की त्याला वाईट वाटेल किंवा आवडणार नाही, मग काय करा, देवासमोर जावा आणि देवाला सांगा. तुमचे कोण गुरु असले तर त्यांना सांगा. ओके, तरी नाही, आरशासमोर उभा राहावा आणि तुमचं तुम्हाला सांगा आणि मोकळं व्हा. रोज जर्नल लिहायचं प्रॅक्टिस करा. रोजची डायरी, दिनचर्या रोजचं लिहायचं. बघा खूप फरक पडतो. मी आज काय काय केलं, चांगली कामं काय केली, काय मी केलेलं चुकलं, हे नको होता करायला, कोणाशी भांडलो, काही असू शकते, नको होता करायला, तर पण लिहा. इन द सेम वे सकाळी उठल्यावर टू डू लिस्ट करा. आज मला काय काय काम करायचं आहे, ते कामाची लिस्ट बनवा. ते काही महत्त्वाचं काम करायला पाहिजे. आज नाही, उद्या केलं तरी चालेल, किंवा वेळ मिळाला तेव्हा ते मानानं टू डू लिस्टची प्रायोरिटी पण अरेंज करा. आणि रोज लवकर रात्री जेवायचं, म्हणजे झोपायचे ॲटलिस्ट 2 तास आधी, आणि लवकर झोपायचं. अर्ली टू बेड, अर्ली टू राईज. आपल्याला माहीत आहे, मेक्स ए मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. त्यामुळे आपले घरातलं एन्व्हायरमेंट
कसं अरेंज करायचं हे आपल्या हातात आहे. आपण निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढून पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार करू शकतो. प्रयत्न करून तर बघा. हॅव ए गुड डे.